केम ऑन लेट्स प्ले मिस्टॅमिंग. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न त्याच्यावरती एकदा मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या 1 आहे. लायन्स 11 आणि ओनली दोस्ती 11 या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. खऱ्या अर्थाने आज 11 सामने आम्हाला खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती असेल सामने थोडीशे स्पीडअप करा. स्ट्राइक इनला बॅट्समन युवराज येत आहेत. अभय आणि युवराज ही जोडी आहे. गोलंदाजी मार्कवरती विवेक. या पहिल्या षटकामध्ये प्रत्येक सामना हा 5 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. लाईन चुकीची आहे. सुदीप अंबावणे सरांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 आपण अनुभवतोय. कांबा प्रीमियर लीग सीझन 6 6वं हे पर्व आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी ही इलेक्ट्रिक स्कूटी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅटची कडा. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फेकी थोडीशी खराब झाली होती तुषारकडून आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. गॉगल आहे डोल्यावरती. कदाचित विकेट किपर त्यांना दिसले नसतील. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. विवेक पुन्हा एकदा. अतिरिक्त बाउन्स रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. 1 for the ओव्हरचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर आहे. डॉट बॉल. धावसंख्या 3. चला रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. यस व्हाईट बॉल साठी आपण चेक करूया. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि अमित डांगरे सर आहेत. बदलापूरचा वंडर बॉय पंचांच्या भूमिकेमध्ये मॅनेजमेंट गुरु आहेत. कारण की जगन्नाथ क्रीडा संकुलावरती अनेक स्पर्धा आपण पाहत असतो, त्यांच्या अंडर खेळवल्या जातात. क्या बात है. वेदांत भोईर वेलकम. स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय कृष्णाजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत. शंभू बैलाचे मालक. खऱ्या अर्थाने परवाच टिटवी 5578 आणि शंभू बिंजोडचे मानकरी होते. आदरणीय विशालजी दिलीप सुरोशे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय विशाल दिलीप सुरोशे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. राकेश ठाकरेकडून तुषारसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. फेअर डिलिव्हरी आहे. 1 for the ओव्हर. फर्स्ट बाउन्सर. पंचांचा हा रिव्ह्यू होता. येस बॅटिंग करणाऱ्या टीमचा होता. येस त्यामुळे रिव्ह्यू गमावलेला आहे. पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये या इनिंग मध्ये, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 कांबा प्रीमियर लीग. बघा भरघोस पारितोषिके येत आहेत. खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच साठी खऱ्या अर्थाने हे पारितोषिके येत आहेत. ज्याप्रमाणे इंस्टावरती नक्की साईनाथ दादा आपण पाहत असतो की एखादा एंगेजमेंटला आपण जाताना हीच तयारी असते नवरदेवाची. आणि बघा ही खासियत आहे कांबा प्रीमियर लीगची. कोणती कमी नाहीये या स्पर्धेमध्ये.
बिग हिट करण्याचा प्रयत्न, पॅडवरती चेंडू ब्रश होतोय आणि त्याच्यावरती मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपात एकदम ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती आहेत. यश कल्पेश जाधव यस कांबा गावचे भाचे आहेत आणि ते देखील नाशिक वरून या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया. ऑन साइडला पुल करतायत इनफिल्डच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. केपीएल चौकार. क्या बात आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल दानशूर व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आदरणीय कृष्णा शेठ ठाकरे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांची प्रिन्सेस त्यांची सुकन्या कुमारी अद्विका कृष्णा ठाकरे हिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने 25 डिसेंबरला 25 मार्चला खऱ्या अर्थाने खिडकाली इथे नक्कीच बिंजोडचं मैदान आहे आणि त्या रामश्याम मैदानावरती खऱ्या अर्थाने कुमारी अद्विका कृष्णा ठाकरे हिच्या वाढदिवसा निमित्ताने नक्कीच आदरणीय कृष्णा शेठ ठाकरे यांच्याकडून 15 कूलर 5 स्पोर्ट्स सायकल आणि 5 आकर्षक बक्षिसे नक्कीच देण्यात आलेली आहे आणि 5 फॅन देखील आहेत. नक्कीच असे दानशूर व्यक्तिमत्व कृष्णा शेठ ठाकरे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया विशेष कौतुक, कारण की त्यांचं प्रेम राहिलेलं आहे या क्रिकेटवरती देखील आणि महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आहे कुमारी अद्विका कृष्णा शेठ ठाकरे. विकेटचं बदन. T20 वर्ल्ड कप अक्षरशः गाजवलाय आणि चॅम्पियन होण्यामध्ये सिंहाचा वाटा होता संजू सॅमसंगचा. धावसंख्या 9. धावसंख्या आहे 9. तर या पुढील सामना असेल आई गावदेवी पठारपाडा आणि SSK 11 या दोन टीम मध्ये या पुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. आई गावदेवी पठारपाडा आणि SSK 11. क्या बात आहे. चांगला चेंडू ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप साठी फिल्डर येतील तोपर्यंत वाईट +1 मिळतील धावा 2. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा दैदिप्यमान 16 आपण पाहतोय. कांबा प्रीमियर लीग सीझन 6 दिवस क्रमांक हा दुसरा आणि सामना क्रमांक हा चौथा सुरू आहे. लायन्स 11 आणि ऑनली दोस्ती 11 या दोन टीम मध्ये. पुल करतायत क्षेत्ररक्षक आहेत परंतु डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. त्याच्यावरती नक्कीच मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थाने कांबा प्रीमियर लीग गावाला एकत्र आणण्याचं काम या कांबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जातं. खऱ्या अर्थाने खूप चांगलं व्यासपीठ आहे, खूप चांगला प्लॅटफॉर्म
निर्माण करून दिलेला आहे आणि भरघोस पारितोषिक यासाठी प्रवीणदादा कांबा प्रीमियर लीग जाणला जातो. म्हणजे कांबा प्रीमियर लीग देखील असेल, कांबाकर चषक देखील असेल, कारण की त्या स्पर्धेमध्ये कांबाचं कोणतेही इव्हेंट असेल, कोणतीही स्पर्धा असेल, कोणताही कार्यक्रम असेल, त्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नसते. दीपक दादा म्हाडसे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने समालोचकांवरती त्यांचं नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून दीपक दादा म्हाडसे साहेबांची ओळख आहे. आणि दादांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. चर्चा सुरू आहे चिंतामण शेठ चौधरी यांच्यासोबत दीपक दादा यांची. नक्कीच की पुढच्या वर्षी अजून काय नवीन करता येईल ही चर्चा सुरू आहे, कारण की सर्व दानशूर व्यक्तिमत्व आहेत. खऱ्या अर्थाने कांबा प्रीमियर लीग नक्कीच जशी जशी पुढे जाईल तशी तशी ती मोठी कशी होईल हा प्रयत्न सर्वांचा असतो. आणि सर्व एकजुटीने प्रवीणदादा या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवतात, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ऑन साइडला बिगिट करतायत. इनफिल्डच्या वरून गॅप मधून चेंडू चालला आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. तोपर्यंत या 2 धाव मिळत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. नक्कीच आमच्या समवेत नयन धुमाळ आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच ओनली दोस्ती 11 या टीमची 1-14. खऱ्या अर्थाने कांबा प्रीमियर लीग मध्ये पहिल्या दिवशी नाश्त्याची व्यवस्था आदरणीय भीम चोरगे आणि जेवणाची व्यवस्था कमिटीकडून, त्यानंतर सायंकाळी नाश्ता सुमित चोरगे आणि आकाश भगत यांच्या माध्यमातून. आज दुसरा दिवस नाश्त्याची व्यवस्था सागरजी लोखंडे यांच्या माध्यमातून आणि त्यांना पहिल्या मॅचमध्ये 2000 रुपयांचं आय थिंक पारितोषिक देखील मिळालं. आणि जेवणाची व्यवस्था संदीपजी पावशे यांच्या माध्यमातून आज जेवणाची व्यवस्था आहे आणि सायंकाळी नाश्ता चेतन बेलवले यांच्याकडून आहे. त्यानंतर उद्या नाश्त्याची व्यवस्था बंटू आणि भरत जोशी यांच्या माध्यमातून आहे. जेवणाची व्यवस्था संतोष शेठ शिरोशे यांच्या माध्यमातून उद्या जेवणाची व्यवस्था आहे. त्यानंतर सायंकाळी नाश्ता गणपत शेठ पवार यांच्या माध्यमातून आहे. खऱ्या अर्थाने ट्रॉफीज क्या बात आहे. उद्या मेजवानी बघा. नक्की संतोष शेठ शिरोशे साहेबांच्या माध्यमातून चिकन बिर्याणी, दाल मुंडी आणि क्या बात आहे खूर पाया आणि लिव्हर पेटा. क्या बात आहे. म्हणजे साखरपुड्यामध्ये जी मेजवानी असते ना विकास दादा, ती मेजवानी उद्या असणार आहे. आणि छगन शेठ बनकरी आणि संतोष दादा शिरोशे यांच्या माध्यमातून 10-11 सरकार संतोष छगन दादा बनकरी आणि संतोष शेठ यांच्या माध्यमातून उद्या मेजवानी आहे. चला विकेट हॅट्रिक साठी अर्जुन ग्रुप कांबा यांच्याकडून, केकी ग्रुप कांबाकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी विवेक साठी सुवर्ण संधी. बॅटची काढा आणि डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. रुपेश दादा यांना आपण ऐकणार आहोत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ते देखील एक झलक देतील, एक इनिंग, त्यांचा आवाज देखील आम्हाला ऐकायचा आहे. ते सुशिक्षित आहेत आणि ते कॉमेंट्री करतात. त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा मागच्या वर्षी खऱ्या अर्थाने सामने होते त्यामध्ये त्यांनी कॉमेंट्री केली होती आणि चॅम्पियन देखील तेच झाले होते. कदाचित त्यांचा आवाज त्यांच्यासाठी लकी होता. धावसंख्या 16.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या टो एंडला लागतोय आणि स्वतः गोलंदाज जातोय चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत या 2 धावा बॅकअपसाठी फिल्डर येतील तोपर्यंत या 2 धावा मिळतात धावसंख्या 2 ने पुढे जाईल 18 धावा धावफलकावरती आहेत दीपक दादा यांना विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे धावसंख्या आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आहेत परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि डॉट बॉलची समाप्ती बघा चावी हरवलेली आहे टीव्हीएस स्कूटीची कोणाला सापडली तर आपण प्रामाणिकपणे आणून द्या तुम्हाला योग्य ते पारितोषिक देखील दिलं जाईल बघा सकाळपासून सापडत नाहीये कोणाला मिस टायमिंग झेलची शक्यता असेल क्षेत्ररक्षक क्या बात आहे अप्रतिमा झेल पकडलेला आहे लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज झालाय बाद विकेटचं पतन मयूर शिरोशे देखील इन ऍक्शन मध्ये आहेत गोरक्षक खऱ्या अर्थाने अनेक व्हिडिओज इंस्टाग्रामवरती त्यांच्या आपण पाहत असतो अनेक फॉलोअर्स देखील आहेत खऱ्या अर्थाने त्यांना आपण त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देणार आहोत आणि इन ऍक्शन मध्ये आहेत आणि या कांबा प्रीमियर लीग साठी देखील आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि झेलसाठी केके ग्रुप कडून अर्जुन ग्रुप आणि केके ग्रुप कडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे मयूर यांच्यासाठी सुवर्ण संधी धावसंख्या आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आहेत तिसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे खुशखबर खऱ्या अर्थाने 25 मार्चला रामश्याम मैदान खिडकाली येथे नक्कीच भव्य दिव्य बिंजोडचं मैदान आहे आणि कुमारी अद्विका कृष्णाशेठ ठाकरे हिच्या वाढदिवसानिमित्ताने स्वर्गीय पांडुरंग शेठ ठाकरे यांच्या स्मरणार्थ येत्या 25 मार्चला रामश्याम मैदान खिडकाली येथे भव्य दिव्य बिंजोड शर्यती आहेत आणि त्यामध्ये नक्कीच आदरणीय कृष्णाशेठ ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 15 कूलर 3 स्पोर्ट ट्रॉफी व इतर ट्रॉफी देखील आहेत आणि 5 मानाच्या ढाल देखील आहेत ही सर्व पारितोषिक आदरणीय नक्कीच कृष्णाशेठ ठाकरे यांच्या माध्यमातून आणि कुमारी अद्विका कृष्णाशेठ ठाकरे हिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि आदरणीय अजय ठाकरे आणि कृष्णाशेठ ठाकरे यांच्या माध्यमातून ही पारितोषिक आहेत 25 तारखेला यायला विसरू नका ऐतिहासिक मैदान आहे पारंपरिक मैदान आहे रामश्याम मैदान खिडकाली आणि त्या मैदानावरती खऱ्या अर्थाने बिंजोडच्या शर्यती आपण पाहणार आहोत 25 मार्चला धावसंख्या आपण पाहू शकाल 19 धावा धावफलकावरती आहेत खऱ्या अर्थाने साईनाथ दादा आज सागर दादा यांच्या माध्यमातून नाश्ता होता आणि 2000 रुपयांचं पारितोषिक त्यांना मिळालं नाश्त्याचे पैसे वसूल आणि उद्या नक्कीच काहीतरी वेगळं असणार आहे त्यांचं बंटी आणि आदरणीय आपण पाहू शकाल भरत जोशी बंटू भरत जोशी यांच्या माध्यमातून नक्कीच नाश्त्याची व्यवस्था आहे उद्या बंटू जोशी आणि भरत जोशी यांच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था आहे धावसंख्या आपण पाहू शकाल 19 धावा रिव्ह्यू घेतलाय का पंच
येस येस. धावसंख्या आहे 19 धावा. षटक क्रमांक हे नक्कीच तिसरं संपलेलं आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतात. डीप मध्ये पॉइंटला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग सीमारेषेच्या बाहेर. केपीएल चौकार. पारितोषिक येत आहे विकेट हॅट्रिक साठी अर्जुन ग्रुप आणि केके ग्रुप कडून 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे. 5 षटकांचा सामना. हाफ ट्रॅकर लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. या पुढील सामना असेल आई गावदेवी पठारपाडा आणि SSK11 या दोन टीम मध्ये असेल. टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहेत. नाही खासियत आहे. विकास दादा असतील तर कोणती कमी नसते. कांबा करांचं हे प्रेम आहे सर्वांवरतीच आणि आपुलकीने काळजी घेतली जाते. समालोचक असतील, पंच असतील, आमचे गुणलेखक असतील, त्यानंतर यूट्यूब लाईव्ह टीम असेल, या सर्वांची काळजी घेतली जाते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चला काहीतरी चर्चा सुरू आहे. पंच एक्झॅक्टली काय निर्णय आहे? नाही फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू आहे त्यांचा. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलेला आहे. पंच जर त्यांना रिव्ह्यू पाहिजे असेल तर रिव्ह्यू घेऊ शकतात. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की चेंडू जो आहे तो नक्कीच टी शर्टला स्पर्श झालेला आहे की नाही ते आपण बघायचं आहे. चला व्हाईट बॉल नाहीये. यस दिलगिरी व्यक्त करतायत पंच देखील. धावसंख्या धावफलकावरती आहे 25 आणि क्लीन बोल्ड. यस ते उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. वैभव बॅक टू द पवेलियन. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल कारण की 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 40+ धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या सामन्यामध्ये. धावसंख्या आहे 25. संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. क्या बात आहे. लॉफ करतायत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्यांच्या वाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. केपीएल चौकार.
संतोष शेठ, स्पर्धा संपेल पण पाणी संपणार नाहीये. कांबा गाव आहे, कोणती कमी नाहीये. आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. खऱ्या अर्थाने कॉट बँचची अपील केली होती. वसंतदादा पावशे यांचे इथे आगमन होते. वेलकम, स्वागत आहे वसंतदादा. या आपण व्यासपीठावरती आपलं कांबा प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस, लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. एकदम मिळत्या चेंडूवरती दुसरीचा प्रयत्न, धावाची संधी आणि सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 32-32. चला, आई गावदेवी पठारपाडा आणि SSK11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आई गावदेवी पठारपाडा आणि SSK11 या दोन टीममध्ये यापुढील सामना. धावसंख्या आहे ती म्हणजेच 32 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 8.00 च्या सरासरीने 32 बनवलेले आहेत. संघ मालक येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी आणि संघ नायक देखील आहेत. सुमित, पहिल्या चेंडूवरती मिळते एक धाव. सुमित चोरगे या अंतिम षटकामध्ये धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. स्ट्राइक इनला परेश द बाहुबली, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. तो 5व्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी. मोठे फटके अपेक्षित आहेत टीमला, कारण की अपेक्षित बॅटिंग होऊ शकली नाही आतापर्यंत. यावेळी बिग हिट, क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज, मॅक्सिमम षटकार. खऱ्या अर्थाने परेश यांची बॅट पकडण्याची पद्धत पाहिली तर थोडीशी वेगळी आहे, युनिक आहे. ऑन साइडला पुल करताय, डीप मध्ये मयूर आहेत. चांगली फिल्डिंग, स्क्वेअर लेगला एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 41 धावा. शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोठे फटके अपेक्षित आहेत खऱ्या अर्थाने परेश कडून, कारण की त्याच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार आलेला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट झाले होते, पुढे गेले होते मारण्यासाठी. हाफ ट्रॅकर चेंडू, खऱ्या अर्थाने शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला होता. अतिरिक्त बाउन्स मिळालं. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 41. ऑन साइडला खेळतात मयूर आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय दीपक दादा म्हारसे साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. समालोचकांवरती त्यांचं नेहमीच प्रेम राहिलेलं आहे. ऑन साइडला बिग हिट, ही ताकद आहे परेशची आणि परेशने ठोकलाय शेवटच्या बॉलवरती षटकार आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर
धावसंख्या धावफलकावरती आहे 51 आणि 52 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. ते म्हणजेच लायन्स 11 या टीम समोर 52 धावांचं लक्ष्य 5 षटकांमध्ये. चला आपण टॉस करूया. आई गावदेवी पठारपाडा आणि त्यांना फाईट करेल SSK 11 या दोन टीम मध्ये. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल नक्कीच दीपक दादा इथे उपस्थित आहेत आणि दीपक दादा यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. 5वा सामना आजच्या या दिवसामधील आई गावदेवी पठारपाडा आणि SSK 11 या दोन टीम मध्ये. दीपक दादा इथे उपस्थित आहेत. टेल असं कॉल आहे आलेला आहे हेड. आई गावदेवी पठारपाडा टीमने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग असेल. बॅट फर्स्ट. याच्या मागचं कारण की जेव्हा जेव्हा संघनायक टॉस जिंकतात तेव्हा तेव्हा पारंपरिक निर्णय असतो फिल्डिंग करण्याचा, परंतु तुम्ही बॅटिंग स्वीकारली, याच्या मागचं कारण? या मैदानावर कसं आहे, चेसिंग लवकर होत नाही आणि बॉल काय बाहेर जात नाही जास्त आणि बॉलिंग होते, प्रत्येकाची बॉलिंग होते. कांबा प्रीमियर लीग प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. कांबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप चांगलं व्यासपीठ, खूप चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कांबा प्रीमियर लीग बोललं तर आम्ही वर्षभर त्याचीच वाट बघतो, कारण का आयोजन खूप मस्त असतं. आणि यावर्षी आमची पण टीम आहे. आमची पण खूप इच्छा होती का आमची पण टीम असून एक वर्षी गावची तरी. दरवर्षी मी म्हणजे प्रत्येकाचं ऐकून राहतो. यावर्षी आम्ही टीम बनवली. बघा आता क्या बात आहे, स्वतः टीम बनवलेली आहे. खऱ्या अर्थाने कांबा गावाचा क्रिकेटचा महोत्सव सुरू आहे. टॉस गमावलेला आहे, प्रथम फिल्डिंग करावी लागेल. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आमचा पण फिल्डिंगच होता, टॉस जिंकला. मनासारखं झालेलं आहे. समोर आई गावदेवी पठारपाडा संघ आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. भरघोस पारितोषिका आहेत यावर्षी. नक्कीच इलेक्ट्रिक स्कूटी आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप सुंदर आहे. तर नक्कीच एका वाक्यामध्ये उत्तर देत आहेत. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी पठारपाडा या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे बॅटिंग आणि इन्व्हाइट केलेला आहे फिल्डिंग करण्यासाठी SSK 11 या टीमला. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धावा 52 या मॅच मध्ये आणि या 52 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ वरप, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, गुणवान समालोचक प्रथम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. सौभाग्यवती दीपालीताई चिंतामण चौधरी यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी आपल्याला इलेक्ट्रिक स्कूटर अशी मात्र सूचना झालेली आहे. आणि नक्कीच मी उल्लेख करेल संतोषदादा सुरोशे यांचं देखील, ज्यांच्या संकल्पनेतून अगदी आपण पाहतोय मालिकावीर ते मात्र सूचना झालेलं आहे. पहिलाच बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्ण प्रकारे वेगवान चेंडू होता, गतीने बीट करायचा प्रयत्न आणि ते आपण पाहतोय
एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. अप्रतिम ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. अप्रतिम अशी खेळपट्टी पाहायला मिळेल. अप्रतिम अशी आउटफील्ड देखील पाहायला मिळते. 3 हप्त्याआधी जर कोणी इथे आलं असतं तर कोण म्हटलं देखील नसतं की इथे कुठली स्पर्धा होऊ शकते. मात्र ज्याप्रमाणे मेहनत संपूर्ण कांबाकरांनी घेतली आहे त्यांचं देखील कौतुक करेल. बॅट ची एज लागली होती आणि इथे आपण पाहतोय कंप्लीट होती एक सिंगल धाव. विशेष करून मी पठारपाडा असेल, त्यानंतर 5वा मैल असेल, वागेरापाडा असेल, इथले जे नाणेपाडा असेल, इथले जे खेळाडू आहेत त्यांचं देखील विशेष कौतुक करेल. ज्याप्रमाणे त्यांनी रात्रंदिवस या मैदानासाठी मेहनत केली होती त्या सर्वांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करेल. नाउ बॅक टू दी क्रिकेट. फुल लेंथचा बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती होता आणि इथे आपण पाहतोय फटका फसलाय. डाऊन दी बॉल येतात परेश आणि त्यानंतर धक्का बसलाय. विकेटचं पतन होतोय, मैदानाच्या आतमध्ये लागतोय. हा पहिला मोठा धक्का. बॅटिंग करत असताना लायन्स 11 संघाला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सुमित. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. एक वेगळी संकल्पना सातत्याने कांबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक गाव एक लीग फ्रँचायझी क्रिकेट आणि त्यामध्ये अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा. ज्या वेळेस नामवंत स्पर्धेंचा विचार केला जातो अग्र नामांकित स्पर्धेमध्ये कांबा प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेची एक वेगळी संकल्पना जर पाहिली तर क्वालिफाय होणाऱ्या 4 संघांसाठी जे ओनर आहेत त्यांच्यासाठी आपल्याला स्पोर्ट्स शूज जे मात्र सौजन्य झालेले दिनेशजी भोईर आणि योगेशजी मसोंडे यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेल. योगेशजी गोपीनाथ मसोंडे यांच्या माध्यमातून आणि दिनेशजी भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला शूज जे मात्र सौजन्य झाले त्यांचं देखील मनापासून आभार असेल. फुलटॉस बॉल होता. बॉटम हँडचा चांगला वापर, फ्लिक करायचा प्रयत्न, मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावाच्या मात्र इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमचं अकाउंट 4 ह्या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. सुमित चोरगे जो मात्र बाद होतोय त्याची जागा भरण्यासाठी विवेक जो मात्र पाहायला मिळेल. आकाश आणि विवेक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. छोट्या कशी कामगिरी करतोय ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पॉकेट साइज डायनामाइट म्हणून आकाशची ओळख आहे. सॉफ्ट हँडने खेळलेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कंप्लीट एक सिंगल होतीये. कव्हर पॉइंट रिजन मध्ये इनसाइड दी सर्कल चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा फुल लेंथचा बॉल इनसाइड आउट ओव्हर द कव्हर आणि चेंडू चालला डीप मध्ये. एफर्ट अफलातून पाहायला मिळतोय. मात्र 2 धावा कंप्लीट आणि इथे आपण पाहतोय धावेंसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. 3 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे एफर्ट इथे दाखवण्यात आलेला आहे फिल्डरचं मी कौतुक करेल. संपूर्ण समर्पण फिल्डरच्या माध्यमातून देण्यात येतोय. बाउंड्री चेक ते देखील केलं जाईल. एका धावेला महत्व दिला जातोय कारण माहिती परीक्षेमध्ये एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला, टेनिस बॉल क्रिकेटच्या पतलावरती एका धावेला महत्व आहे. कंपल्सरी चेजिंग हे स्पर्धेचे नियम आहे आणि त्यामुळे एका धावेला इथे महत्व जे मात्र असेल. अप्रतिम एफर्ट जो मात्र पाहायला मिळतोय. ज्यावेळेस तुम्ही असं एफर्ट दाखवता त्यावेळेस कुठे ना कुठे संघाचा मानसिक दडपण कमी होत असतो. ज्यावेळेस ते फिल्डिंग करत असतात, गोलंदाजी करत असतात. दुखावत चाली असेल तर सांगायचं लगेच. पाणी घेऊन जा.
त्यासोबतच जर विचार केला KPL ची ट्रॉफीज पहिल्या सीझन पासून 6व्या सीझन पर्यंत प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे ट्रॉफीज आम्हाला सौजन्य झाल्या दीपक दादा मारसे साहेबांच्या माध्यमातून त्यांचं देखील मनापासून आभार असेल. मॅन ऑफ द मॅच चे ट्रॉफीज आम्हाला राजेशी वाळिंबे साहेबांच्या माध्यमातून सौजन्य झालेला आहे. साईश एंटरप्राइजेस त्यानंतर सन्मान चिन्ह प्रवीणदादा बनकरी गणेशदादा बनकरी साहेबांच्या माध्यमातून सौजन्य झालंय. त्यानंतर पोलीस ॲडव्होकेट त्यांची प्रेक्षणीय लढत त्याची ट्रॉफी आम्हाला सौजन्य झाली. संतोषदादा ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 40+ ची ट्रॉफी आम्हाला रुपेशदादा बनकरी साहेबांच्या माध्यमातून सौजन्य झालेली आहे. योगेशदादा मसुंडे असतील त्यांच्या माध्यमातून आणि दिनेशदादा भोईर साहेबांच्या माध्यमातून क्वालिफाय होणाऱ्या संघाच्या ओनरसाठी इथे स्पोर्ट्स शूज देखील आम्हाला सौजन्य झाले त्यांचं देखील मनापासून आभार असेल. माजी सरपंच कार्यकुशल कार्यसम्राट सन्माननीय मंगेशदादा बनकरी साहेबांचा देखील मी उल्लेख करेल ज्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी लाभलंय त्यांचं देखील मनापासून आभार असेल. नाउ बॅक टू दी क्रिकेट. आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती परेश जे मात्र येत आहेत. इथे बॅटची कडा लागतीये. एसटी रक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या चेंडू दूर आणि चेंडू चाललाय कुशांकित क्षेत्रामध्ये जिथे निर्धारित एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. बॉलिंग मार्क वरती परेश आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा विचार केला 8 धावांचं षटक त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल एक सिंगल धाव पाहायला मिळतीये. एकंदरीत पाहायला गेलं तर 52 धावांचं टार्गेट आहे आणि 52 धावा चेस करत असताना थोडीशी दमछाक मे बी होऊ शकते. पुन्हा एकदा फुललेंचा बॉल आहे. बॉटमहँडचा चांगला वापर आपण पाहू शकतो. वाडी स्ट्रॉंग ऑन मध्ये फिल्डिंग चांगली होती. धावेंसाठी संघर्ष पाहायला मिळतो आणि इथे आपण पाहू शकतो धावेंची लयलूट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. इथे एक 2 व्हीलर बाईकची चावी आम्हाला सापडलेली आहे. जर कोणाची 2 व्हीलरची बाईकची चावी जर हरवली असेल सर्वप्रथम ओळख पटवायची आणि त्यानंतर ती चावी घेऊन जायची. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. पहिला चेंडू सिंगल त्यानंतर डबल. इथे सिंगल धाव कंप्लीट होतीये. सातत्याने सिंगल डबल काढले जातात. एका बाजूला पाहायला गेलं मोठे स्ट्रोक येत नाहीये दुसऱ्या बाजूला सिंगल डबल देखील थांबत नाहीयेत जे गरजेचं आहे. सध्याच्या स्थितीला बॅटिंग करणाऱ्या लायन्स 11 संघाला सुरुवातीला सुमित चोरगे जो मात्र बाद होतोय त्याची जागा भरण्यासाठी विवेक आता चांगली कामगिरी करतायत. यावेळेस फटका चांगला आहे. आकाश च्या बॅट मधून आकाशवाणी होतीये आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मधून हा निघून चाललाय चेंडू सीमारेषा पलीकडे. पॉकेट साइज डायनामाइट आणि त्याच्या बॅट मधून येतोय KPL सुपर सिक्सर. आणि अर्जुन ग्रुप कांबा यांच्या माध्यमातून आकाशसाठी सुवर्ण संधी असेल. आकाशने जर बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आकाशसाठी. KK ग्रुप आणि अर्जुन ग्रुप यांच्या माध्यमातून आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस फटका फसला डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. ज्या फलंदाजाच्या जीवावरती असं वाटलं होतं लायन्स 11 संघ कमबॅक करेल तो संघ आता बाद होतोय. तो खेळाडू आता बाद होतोय आणि संघ बॅकफुट वरती येतोय. फलंदाज इथे होतोय बाद. विकेटचं पतन. आकाश बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज शुभम येतोय आणि दीपक दादा मारसे जे की उद्योजक समाजसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि त्या सोबतीला सागर शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून देखील सुवर्ण संधी असेल. शुभम यांच्यासाठी षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्या सोबतीला अर्जुन KK ग्रुप कांबा
यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. आता षटकारासाठी शुभमला 1000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फुल टॉस होता. फुल टोल वसूल करायचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. काव कॉर्नर मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मात्र तोपर्यंत आपण पाहू शकतो 2 धावा च्या मात्र एकवटण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होतात. एकंदरीत टीमची टोटल जाऊन पोहोचली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12 धावा. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. वे वाचवणं गरजेचं आहे. लगेच बॉलरने बॉलिंग मार्क वरती यायचंय. वे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. चला लगेच बॉलिंग वरती बॉलरनी उपस्थिती दाखवायची आहे. 2 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी इक्वेशन येणारे 18 चेंडू आणि अजूनही 32 धावांची गरज. याच दरम्यान आपण पाहू शकतो अनंता शेठ ठाकरे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. सुस्वागतम, शुभ स्वागतम, आता स्वागतम. दिलीपदादा भोईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. संतोषदादा सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. मुजाहिदभाई शेख साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आणि अनंत शेठ ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी स्वीट बॉक्स आम्हाला सौजन्य झालंय. अशा सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येकाचं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. नाव बॅक टू द क्रिकेट. अभय लचके आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती इंडिव्हिज्युअल दुसऱ्या टीम कडून तिसऱ्या षटकामध्ये येतात आणि पहिलाच बॉल त्यावरती आलेली एक सिंगल धाव. अभय थोडंसं सहकार्य करायचं, थोडंसं स्पीडअप करा, कारण खूप जास्त अवधी घेण्यात येतोय प्रत्येक मॅच मध्ये. फुल लेंथचा बॉल होता. चेंडूला पिक करू शकले नाहीयेत आणि इथे आपण पाहतोय मिस्टेक फिल्डरच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाली आहे. चेंडूला गॅदर करता आला नाहीये. 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 23 या आकड्यावरती पाहायला मिळेल. संतोषदादा सुरुशे साहेबांची उपस्थिती जे की गाव बघत आहेत, त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्वीट बॉक्स सौजन्य झाले. अनंत शेठ ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. डीप मध्ये वेकेंट एरिया. चेंडू चाललाय लॉंग ऑन मध्ये. परेश चांगली कामगिरी करतायत. यावेळेस देखील 2 धावा कंप्लीट होत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होत होता, मात्र 2 धावेंवरती समाधान मानावं लागतंय. हे 2 धावा अशा असतात ना, कुठे ना कुठे मोठे स्ट्रोक येत नाही, त्यामुळे असं वाटतं फिल्डिंग टीमला देखील. टीमची टोटल 25 वरती आहे. 26 धाव्यांची अजूनही गरज असेल. सॉरी 27 धाव्यांची गरज. 15 बॉल 27. 15 बॉल आणि 27 धावेंची गरज. इक्वेशन पाहायला मिळेल. मी उल्लेख करत होतो, ज्या सिंगल डबल असतात त्या धावसंख्या वाढवण्याचं काम करतात. समोरच्या संघाला कळत देखील नाही टीमची टोटल कधी पुढे चालली आहे. इथे फटका फसलाय. मिस्टॅम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. फिल्डर आलाय आणि कॅच देखील कंप्लीट होत असलेला पाहायला मिळेल. युवराज टिपलाय झेल आणि समाप्त होतोय इथे फलंदाज शुभम सखे. विकेटचं पतन होतोय, लागतोय हा 3रा मोठा धक्का आपण पाहू शकतो. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. नाव सांगण्याची गरज नाहीये.
कारण म्हटलं जातं कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी आहे, नियत तेरी अच्छी आहे तो घर में मथुरा काशी आहे. गौरक्षक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हिंदू धर्म आणि हिंदू धर्माची पताका सातत्याने विभागामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपल्याला पाहायला मिळते. रील स्टार देखील आहेत आणि त्या सोबतीला हिंदू धर्माचं गुणगान गायलं जातं त्यांच्या माध्यमातून सातत्याने. असे मयूर आपल्याला पाहायला मिळत आहेत जी मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. ज्या वेळेस कुठलीही मोठी स्पर्धा असते मयूर यांना आवर्जून बोलवलं जातं आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खेपपट्टीवरती आहे. सध्याच्या स्थितीला कशी कामगिरी होती त्यांच्या माध्यमातून ते देखील पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस बॉटम हँडचा चांगला वापर केला जातोय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. युवराज येत आहेत. फिल्डिंग एफर्ट चांगला होता मात्र 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. मला आठवतंय 2018 तिथे म्हारवरप पावशेपाडा कांबा प्रीमियर लीग होती. चलो शिर्डी 11 संघ हा मेगा फायनल मध्ये पोहोचलेला होता. त्या संघामध्ये देखील चांगली कामगिरी मयूरने केली होती. त्या संघामध्ये पाहायला गेलं आदेश सुरोशे होते, आदेश पावशे देखील होते. त्यानंतर निलेश दादा निश्चिते देखील होते त्या संघामध्ये. त्यानंतर जर पाहायला गेलं तर संतोष दादा सुरोशे देखील होते, मयूर देखील होता, मी देखील होतो आणि त्या संघाने मेगा फायनल पर्यंत धडक मारली होती. चांगली कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर कांबा प्रीमियर लीग 2020 पासून आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. या वर्षीचा विचार केला तर या वर्षी आपण पाहतोय मालिकावीरसाठी इलेक्ट्रिक स्कूटी जी मात्र आपल्याला सौजन्य झालेली आहे. सौभाग्यवती दीपालीताई चिंतामण चौधरी यांच्या माध्यमातून. मात्र मी उल्लेख करेल आमचे संतोष दादा आहेत, संतोष दादा शिवाजी सुरोशे, कारण त्यांच्या संकल्पनेमधून खरं तर ही संकल्पना होती आणि तिथून मात्र आपण पाहू शकतो सौभाग्यवती दीपालीताई चिंतामण चौधरी यांच्या माध्यमातून ती आम्हाला सौजन्य झालेली आहे. त्यामुळे त्यांचं देखील मी आभार मानेल आणि पुढील वर्षी अजून काही नवीन पाहायला मिळेल यात काही शंका नसेल. प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन युनिक कामगिरी जी मात्र कांबा प्रीमियर लीग आणि संपूर्ण कांबा ग्रामस्थ मंडळ कांबा यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 25 धाब्यांची गरज. 12 चेंडू आणि 25 धाबा हे इक्वेशन पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत आमचे सागरदादा बनकरी असतील, त्यानंतर प्रवीणदादा बनकरी असतील, त्यानंतर विकासदादा निचिते देखील असतील, सायनाथ शेठ ठाकरे देखील असतील, आदेश शेठ पावशे देखील असतील, सागरदादा लोखंडे देखील असतील. त्यांची देखील खूप सारी मेहनत आहे. शुभमजी खरकर देखील असतील, पंकजी भुईर देखील असतील, यांची देखील खूप सारी मेहनत. इथे आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पलीकडे मिथिल दाबा 4 लॉंग ऑफला क्लिअर करत येतोय चौकार. पाहायला मिळेल 31 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस व्हाईट बॉल येईल, व्हाईट शेक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल 32 धाव्यांवरती आहे. 32 धावा ज्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती वैभव आपल्याला पाहायला मिळते. वैभवच्या माध्यमातून कशी कामगिरी होती ते देखील पाहणं महत्वाचं असेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉटबॉलची समाप्ती होतीये. या मॅच मध्ये ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल. या मॅचचं प्रतिबिंब ठरवणारी ही ओव्हर जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथून या 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले तर सामना खुला होऊ शकतो लायन्स 11 संघाच्या बाजूने देखील. इथे फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय.
कॅच होतीये कंप्लीट, फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन या मॅचची. अजून एक विकेट, गोल्डन विकेट अर्थातच विवेक बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. 32 धावा धावफलकावरती विजयासाठी 20 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि 20 धावा हे इक्वेशन. न्यू बॅटर पंकज भोईर आपल्याला पाहायला मिळतील आणि पंकज भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल सागर शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कशी कामगिरी पंकज भोईर यांच्या माध्यमातून होतीये ते देखील पाहणं महत्वाचं. 9 चेंडूंमध्ये 20 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा बॉटमहँडचा चांगला वापर मात्र केला जातोय. एकदा कंप्लीट होती सिंगल धावेच्या मदतीने. टीमची टोटल पुढे जात असताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच पठारपाडा टीम आपण रेडी राहायचंय. धावसंख्येची मात्र धावफलकावरती हळवार पद्धतीने पुढे जातीये. टीमची टोटल 33 धावा. अजून एक चांगला चेंडू आहे. सुरुवातीला थोडीशी खराब गोलंदाजी झाली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर व्हाईट बॉल आला होता. मात्र त्यानंतर वैभवने जो कमबॅक केलाय त्याचं देखील कौतुक मी करेल. चांगलं कमबॅक जो मात्र आपल्याला पाहायला मिळालाय वैभवच्या माध्यमातून. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर आणि स्थगित आहे. एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे मोरच्या बॅट मधून. स्टेप आउट केलाय, स्ट्रोक चांगला आहे. मात्र आपण पाहू शकतो चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव इथे देखील कंप्लीट होतीये सिंगल धावेच्या मदतीने. षटक क्रमांक 4 जो मात्र कंप्लीट होतोय. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा 34 रन समीकरण येऊन टेपले. येणारे 6 चेंडू आणि 18 धावेंची गरज. चला वेव वाचवणं गरजेचं राहील. 6 चेंडू 18 धावा हे इक्वेशन. मयूर आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती असेल. ज्याप्रमाणे एसपीके सुपर किंग संघासाठी विध्वंसक फलंदाजी सागर लोखंडे यांनी केली होती तशी फलंदाजी इथे अपेक्षित असेल मयूर सुरोशे च्या माध्यमातून देखील संपूर्ण लायन्स 11 संघाला. 3 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके आले तर मात्र सामना फिनिश होऊ शकतो. 6 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके आले तर सामना फिनिश होऊन जाईल. मात्र ते 3 मोठे फटके कोण मारेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर आलाय. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन समीकरण. येणारे 5 चेंडू आणि 18 धावेंची गरज. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त झालेली पाहायला मिळाली. दुसरा चेंडू चांगला होता, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. पहिले बॅट फिरली, त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉलची समाप्ती होती. अजूनही आपण पाहू शकतो 4 चेंडूंसाठी शिल्लक. 4 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. 4 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक चांगला चेंडू आहे. थोडासा नाखुश गोलंदाज आहे संजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी करतात. एक सिंगल धाव जी मात्र इथे येत असताना पाहायला मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने टीमचा अकाउंट पुढे चाललाय. 3 चेंडूंमध्ये 17 धाव्यांची गरज हे इक्वेशन.
3 चेंडू 17. यावेळेस व्हाईट बॉल येईल. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. याच दरम्यान आपल्याला उपस्थिती पाहायला मिळेल मोतीरामजी बनकरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत आहे क्रीडा स्पर्धेमध्ये. व्हाईट बॉल येतोय. 16 धावेंची अजूनही गरज. लोवा फुल टॉस बॉल ऑन साइडला चेंडूला फेकायचं होतं, मात्र ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू चाललाय आणि तोपर्यंत आपण पाहू शकतो एक सिंगल धाव जी मात्र एकवटली जाते. फक्त आणि फक्त या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे की काय हा एक प्रश्नचिन्ह असं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो बॉल आणि त्यावरती आलेली एक सिंगल धाव. इथे नो वरती षटकार आला असतं तर सामन्यामध्ये कलाटणी मिळाली असती, मात्र नो बॉल वरती फक्त एक सिंगल धाव येते. टीमची टोटल 39 39 या आकड्यावरती आहे. फ्रीडचा बॉल आणि फ्रीडच्या बॉल वरती फ्री हिटिंग होतीये का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. यावेळेस देखील नो बॉल आहेत. 2 नो बॉल आहेत आणि दोन्ही चेंडू जे मात्र डॉट आलेलेच आपल्याला पाहायला मिळत होते. आता गोलंदाज चेंज होईल की काय हा एक प्रश्नचिन्ह असेल. कदाचित ते 2 नो बॉल त्यावरती 4 ते 5 धावा आल्या असते तर सामना पुन्हा एकदा फिरू शकला असता. आणि आता आपण पाहतोय टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 40 वरती. 12 धावांची अजूनही गरज. 2 चेंडू आणि 12 हे इक्वेशन. 2 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज हे इक्वेशन पाहायला मिळेल. सर गोलंदाज चेंज. यावेळेस देखील आपण पाहतोय व्हाईट बॉल येतोय. सो आता समीकरण येऊन टेपला येणारे 2 चेंडू 11 धावांची गरज. येस बीमर आणि नो बॉल मध्ये फरक असतो. नो बॉल म्हणजे हाईट फॅक्टर आणि ज्यावेळेस शरीरावरती चेंडू फुल टॉस येतो त्याला बीमर म्हटलं जातं, ज्याने फलंदाजाला इजा होऊ शकते. 2 बीमर असले तर ओव्हर चेंज केली जाते. 2 नो बॉल असतील 3 नो बॉल असले तरी ओव्हर चेंज होत नाही. हे नियम आहे. आणि इथे आपण पाहतोय डॉट बॉल ची समाप्ती होती. खूप मोठी ही ओव्हर पाहायला मिळते, लांबवलेली ओव्हर जी मात्र आपण पाहू शकतो, कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात खूप जास्त चेंडू या ओव्हर मध्ये आलेले आहेत. टीमची टोटल 41 या आकड्यावरती. फुल टॉस बॉल चेंडू डीप मध्ये निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4, मात्र म्हणावं लागेल वेळ गेली सत्ता गेली. कार्यक्रम संपला आणि त्यानंतर येतोय हा चौकार. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय ओनली दोस्ती 11 या संघाने. वेल प्ले टीम, हार्ड लक टफ लक. लायन्स 11